तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्लॉग मध्ये। तर जसं की तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, केदार निघालाय केदारनाथ आणि आज मी उभा आहे गौरीकुंड, जिथून सुरू होते एक पवित्र आणि रोमांचक यात्रा केदारनाथची। हे फक्त एक ट्रेक नाही, हे आहे एक आध्यात्मिक आवाहन, जिथे प्रत्येक पाऊल आपल्याला महादेवाच्या सानिध्यात घेऊन जातो। 22 किलोमीटरचा हा प्रवास, डोंगर, वळण, थंडी आणि निसर्गाचा अपूर्व रूप, या सगळ्याच्या पलीकडे आहे एक शांती, श्रद्धा आणि एक अनुभव शब्दात सांगणं शक्य नाही, तो फक्त अनुभवायचा। चला तर मग माझ्यासोबत गौरीकुंड ते केदारनाथ। तर मित्रांनो, सकाळचे 5:30 वाजले, आता तयार व्हायला केदारनाथची ट्रेकिंग सुरू करायला। तर लोक येणं जाणं चालू झाले आणि आपला बी जाणं आता सुरू होईल। हर हर महादेव म्हणून आपण बोरी चढूता। यंग बॉय वॉन्ट्स लाठी गाईज येणार नव्हत्या, झूठ बोलो, त्या काकांना घ्यायला लावली आणि आपली ट्रेकिंग होतीये सुरू इथून। लेट्स गो फुल पॉवर मध्ये नाही, दमा जाऊता। तर आता झाली मेन चढाई सुरू, इथून 22 किलोमीटर। काका बरोबर बोलला, चहा पिले की एनर्जी येते। आता सुरुवात झाली या सक्सेस मध्ये। चहा पिले की एनर्जी, चहा पिले की एक नंबर एनर्जी आली रोज। हर महादेव, चलो आगे। कसलं वातावरण आहे, वातावरणच एक नंबर आहे। मन असं प्रसन्न व्हायला, मजा यायला। बाकी लोक म्हणाले घोडे घ्या। घोड्यासारखा माणूस आहे, जन्मला तेव्हापासून चलालो मी, आणि जर एवढं चाललो नाही तर लालच है मेरे जिंदगी पे, थू है मेरे जिंदगी पे। फिर आणि इथं बघा, पडलं की वापस भेटणार माणूस, खतमच आहे पुरा खेळच। बॅगाचा आता काही वाट नाही गेले, कारण थोड़ी खड़ी चढ़ाई नहीं, पर जब खड़ी चढ़ाई लगेगी तब खड़े खड़े लगने लगेंगे अपने। आवड्याचा दन पडालाय पुढे, जंगल चट्टी 2.5 किलोमीटर। आता मी या दादू संग चलालो, बिचाराला घेऊन जातो वरीपर्यंत। मयात नशिबात लिहिलं याला घेऊन जाणं वाटतंय। 054 असे कितीतरी खंबे येतं म्हणा, त्या प्रत्येक खंब्यावर नंबर लिहिलेत। तर किती राहू आता, हो शेवटच आता। वाव, अरे बाप, अरे बाई, तिकडे ऊन पडले। हो, माझं वातावरण तर नंबर 1 आहे। असली महिने तो ये लोग करते है ना भाई, असली महिने। अपन यहाँ पे एक बैग लेके चढ़ने के लिए पुळपुळ कराली आपली। बघा भाऊ, घोड्यापासून वाचून राहावं लागतं। डायरेक्ट ढक्केत द्यायला तो घोडे डायरेक्ट अंगावर यायलेत रे, घोड्यापासून वाचून राहावं लागते। बाकी भाऊ दंडवत करत चला बघा। दंडवत करत चला। बात तो सही है। लय अवघड हिप-हॉप आहे की नाही? पैदल चढायला वाट लागाली, झोपत बघा की यायला तेच सांगालो मी, घरी बसून देव करणं आहे की नाही, मेहनत करून देव करणं लय डिफरेंस आहे भाऊ। पण देव है कि नहीं त्याच्या सांगायचे मेहनत करते। घोड़ा का बोलेंगे, हमारे पास है ना 2 टांगा, हम लेंगे बड़े ढेंगा। लेट्स गो भाऊ, मला तर एन्जॉय व्हायला, पुरी ट्रॅक एन्जॉय करायचा आपल्याला। एक तिरडी बघा, तिरडी जीतेजी लोकांची तिरडी। हाँ, जीतेजी लोगों के लिए तिरडी। ते असले कुत्रे लय दिसतात होय, सेम असे पुरे मोठे केस, गुबुगबू। याला खरं मानायचं नसतं म्हणा, असं लिहिलेलं आहे। 16 नाही, पुरा 22 किलोमीटर जाना है अपने को। आता लागाली भाऊ भूक, सकाळी डायरेक्ट निघाल्या, नाश्ता केलाय काय नाही। जेवढी रनिंग करायची तेवढी रनिंग केल्या। हा, आता नाश्ता करायचे आणि फक्त चहा पिलते तिथं बसल्या जागी।
लागली भूक भारी आता एनर्जी साठी खावं लागते मॅगी. 50 रुपये की मसाला मॅगी, 40 रुपयाला प्लेन मॅगी आणि 10 रुपयाला मसाला टाकून मसाला मॅगी. अरे बाबा आता कसं बोला. पहिला ब्रेक. मी तर म्हणलो होतो डायरेक्ट मॅगी खाऊ, पण याने हे घेतले. हे बी खाऊता एनर्जी येते याच्यानं बी, आणि मग पुढे जाऊन मॅगी खाऊता. बाकी नजारे कसे चालेल महाय. 5 वर्ष थांबलोय बघा. पाहिला मागे त्या 4-5 वर्षामध्ये पैसा होता, सगळं होतं, माझं येणं होईना गेलं. काही गोष्टी व्हायच्या बाकी होत्या म्हणून व्हायना गेलं तर वाटतं येणं. ते गोष्टी झाल्या. आता लई सैलाच म्हणले महादेव मला जाऊनच येतो. आणि 2025 मध्ये केदारनाथ मध्ये ब्रेक नंतर वापस आल्या. आणि वरी बघा आता ब्रेक नंतर वरी ऊन आलं, ऊन पहाडावर त्या. सुंदर, एकदम सुंदर मित्र हो. तेच बघायला आलते आपण. बाकी मग थांबलं की थंडी वाजली भाऊ, आणि आता काही खाल्लं की थंडी वाजली. तुम्हाला दाखवतो मी हे की नाही सकाळी काय काय घातलं होतं. हे पुडी, मग मधातून हो का हे स्वेटशर्ट, आणि मधातून टी शर्ट दिसाली का, टी शर्ट. आपल्याला थंडी माहीतच नाही. नांदेडमध्ये एवढी थंडी आपल्याला आवाज नको. इथं भाऊ 4 सेल्सिअस होतं सकाळी तापमान. आपलं राहते पण याच्या एवढं नाही. इकडून आले आपण चलत. हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर. वाव वाव. काय उगी उगी म्हणाले ते, उगी उगी म्हणाले ते. आपल्याला हे द्यायला चॉकलेट द्यायला तर. सिर्फ चलते जाओ जब तुम्हारे को मंदिर दिखेगा, फिर दिखेगा वहां से भी 2 किलोमीटर है कहते, फिर भी चलते जाओ. चांगले शूज असणं खूप गरजेचं आहे. चांगले म्हणजे महागाचे नाही, फक्त कम्फर्टेबल असावं. आता जसं की मोबाईल बघा, आहे शेगाचा आहे 500 रुपयाचा. पोलीस भरतीला वापरतात ते पोरं, पण लई कम्फर्टेबल आहे. पाय दुखणार काय दिखणार, सक्सेस आहे. 2-2.5-3 किलोमीटर आहे जातात. मला ते वडाल्या पहाड तिकडे आता चलत जाय, तू येत जा माझ्याकडे बोले. आता बघा मित्र, चलायचं आपल्याला काहीच वाटणार. लई चललेलं लाव, लई सायकल चललेली लाव. आपल्याकडे गाडी नव्हती, सायकल आणि पैदलच कुठे बी दामटत होते आपण. गाडी का नव्हती माझ्याकडे माहिती आहे. महादेव म्हणले तू चलतूच लई, पण तू केदारनाथच्या ट्रॅकवर चलून जातो तेव्हा तुला गाडी भेटती. आता बघू ता चललो केदारनाथच्या ट्रेकवर, गाडी भेटती काय आपल्याला. निर्लज्ज. महादेव काय म्हणले नाही की आपणच स्टोरी बनवायची सांगायची. आता ब्लॉग आहे ना बनवायचा ना, काय ना काय बोलावं लागेल. समज रे भाऊ पुढे एवढं भारी दृश्य दिसाले ना, त्याला बघून डोळ्यामध्ये पाणी यायले. हेच बघायला तर तरसून गेल त्या रे. तो का वाव. दंडा तो उगा नावालाच घेतलाय, याने घ्यायला लावलाय त्या मामानं 20 रुपयाला. अबे मग पाय दंड्यासारखे येत. वाव वाव. वाट बघल्या 5 वर्ष उगा वाट बघला नाही माय. खुशी देख रहे हो चेहरे पे, खुशी देख रहे हो. नांदेडचे लोक हिंग बघा नांदेड. नाही बाबा, सगळे जाऊन आले. पहिला हिस्ट्री चेक करा बरोबर. सगळे झाले जाऊन आले, फक्त आम्हीच राहिल्या होत्या. ब्लॉगरच राहिला होता ब्लॉग बनवायचा. इथं धुवा बघल्या, जसं जसं वरी चल्या बर्फाच्या जवळ तसं धुवा निघालाय. या घोड्या
इथल्या घोड्याला मॅनर्सच नाही भाऊ. एक्सक्यूज मी म्हणावं, एक्सक्यूज मी म्हणावं, काही डायरेक्ट धडकात द्यायला तर जे कुणालाही घोड्यावर यायचंय तुमच्या रिक्सवर या भाऊ. रिॲक्शन तर एवढ्या भारी झालेत ना, ते वरी बसलेले बी भियाले तर लय अवघड आहे भाऊ घोड्याचं रिॲक्शन. चला मग ह्या खुशीवर. एनर्जी मात्र तुम्हाला एनर्जी या ब्लॉग मध्ये एक वेगळीच बघायला भेटत असेल. मग दे कॉल मी स्लिम शेडी. लेट्स गो गाइस. चष्मा बी घातला आपण. ज्या गोष्टीसाठी चष्मा एवढा भारी बनिल तर आपण त्या गोष्टीसाठी आल्या आणि चष्मा बी घातला. चष्मा कसा दिसायला की चष्मा बघू का एकदा. मौत दिकरा मौत डाल दे रे. विचार केलता भाऊ आपण चष्मा घेऊता. कस काय हे पॉइंटचा चष्मा, कारण आपण सुरुवातीपासून डबल बॅटरी तो पॉइंट का चष्मा बनाएंगे. मुझे काला चष्मा बेचर आहे. आणि येऊता केदारनाथला तर विचार केलं तसं होतंय. फक्त मेहनत करावं लागते आणि स्वतःवर विश्वास ठेवावा लागते. स्वतःवर विश्वास होता माझा, मात्र मेहनत कमी पडली मग त्याच्यामुळेच. भाऊ विषय सांगायसारखा आहे की आम्हाला पाऊस लागला नाही, महादेव की कृपा से, म्हणून सगळं बरोबर व्हायले. लय म्हणू लागले लोक पाणी पडाले, फना वाले, ढिमका वाले, पर हमको कोई नहीं रोक सकता. ना रोक सकता गोरा, ना रोक सकता काला पानी. 27 साल अभी 28 लगने वाला है. ना बा का बाल टूटता पर झुकता नाही महाकालाल. ओके. सकाळी 8:30 झाले तर आता दर्शन झालेत आपल्याला सूरज मामू के. भाऊ मात्र इकडलं होतं ऊन आहे ना, असं खनखन ऊन लागते, गरमी करती. आता जरासं उन्हात आला तर गरम वाटायला की जराशाच्या उन्हात आल्या तर गरम वाटाले. आणि समोर बाकी आहे भाऊ. आता थांबल्या ब्रेक साठी. आता खावता मॅगी. ते आले हे खालते आपलं टरबूज. त्याच्यानं बरीच एनर्जी आली यार, खूप वरी आल्या. आता आपण भगभग करायला. आता मॅगी खावा लागते मात्र. केदारनाथची पहिली मॅगी. टेस्टी. चला मित्रो, एक मॅगी आणि आईनं बनवून देता गुळ शेंगदाण्याचा लड्डू. देल नव्हता, दिले होते खूप सारे होतं. तर एनर्जी येते त्याच्यानं. खाल्या आणि निघाल्या पुढे. लेट्स गो. कड़ी चढ़ाई शुरू हो गई दोस्तों. और आणि मधात घाम भी महसूस व्हायला मला. आता खडी चढाई खडी ली रे हमारी अभी. खालीपर्यंत काय वाटलं नाही, पण आता मला बॅगेचं वजन जरा फील व्हायले. पण भाऊ चढून राहणार. गरमी महसूस हो रही आहे. थोडी काढून टाकतो भावाला. थकवा काय तेवढा आहे ना गेला. दमा चढायला मस्त. आपल्याकडे पूर्ण दिवस आहे. आता ऊन पडले आणि गरमी महसूस व्हायली आता मला. तर बघा आता हे हुड घातलं होतं सकाळी, मधात ते स्वेटशर्ट, मधातून टी शर्ट. एवढी थंडी होती. चार्जिंग संपली. आता पॉवर बँकला चार्जिंग लावतो, मोबाईल मध्ये टाकतो. लाइक वाव. उधर देखो हिमालयास, द व्हॅली ऑफ केदारनाथ. आता फोटो काढू जराशे. अरे कसली आवाळ दिसले तुरे मायला. पुरे कपडे जॅकेट बिकेट काढले. आता ऊन पडले मस्त, खनखन ऊन लागाले, गरमी व्हायली. आणि लोक उभी भेव घालतात बरं की फलाना होते, ढिमका होते, श्वास घ्यायना. आपण जवान पोठे किधर भी निकल जाते. तो बघा तिकडे बघा. वाव. तिकडे जायचं आपल्याला. रामबाडा पैसे आले आता मी. आणि इथून आता मला सुरू होणार आहे खडी चढाई. रे सुलतान कर दे चटाई. चाल बघले ते चाल कसं सिंक मध्ये चढाले तर सोबत सेम पावलं पडतात सगळ्याची. तिथून खाली आले आपण इतकं वरी. आणि वरी जायचं जिकडून रामबाडाला लागल. रामबाडा 2013 मध्ये जो इथं फ्लड आलता तो पूर्व वाहून गेल. तर ही चढाई चढून आता जरा थकवा लागालाय. ही भारी चढाई आहे मात्र रामबाडामध्ये लागते चढाई.
फिर कर दो चढ़ाई। ₹100 मिठा पोहा। थोडं थोडं गोड दिले तर दुसरा स्टॉप आहे. भूक लागाली भाऊ चढू चढू. 70 रुपयाला एक पराठा आणि 100 रुपयाला पोहा, 20 रुपयाला चहा. 7 किलोमीटर खाली दिसाले का? तिकडून आल्या भाऊ आम्ही इतक्या वरी आणि वरी जायचेच. पण ही सगळ्यात टफ चढाई आहे. पण चढायला आपण एवढी चढाई चढून आता कुठे उतार लागलाय. उतारावर भारी भाऊ. सरळ असलं तरी भारी आहे पण खडी चढाई आली की अवघड व्हायले. पण आता उतार आल्यानंतर जरा बरं वाटले तरी आणि वरी चढायचं यार. तर बघा बाकी नजारे बघा. आबाळ बघा खाली टेक आली तर वा बघा नजारे. फक्त रीलवर बघलं होतं आपण. युट्यूबवर ब्लॉग लय बघा लय जणांचे बघले होते भाऊ. हेच बघायचं तर बाकी होतं राव. जेवढं वरी चालल्या तेवढ्या आबाळ्या खाली आलेत भाई. पिक्चरायचा सीन दिसाला पिक्चरायचा. ती रील आठवण आली. पुरे आबाळ्यात आबाळ्यात रे. आमच्या इथे बी आबाळा हात पण तुम्हाला आता ते फोन मध्ये दिसणार गेलेत. सध्या हमें आसमान की ऊंचाई में एकदम कोहरा ही कोहरा. मजा आ रहा है. पण हे नजारे बघत बघतच भाऊ थकान मिटून जाते या. आणि माझ्यासारखं जर तरसलेलं असेल 5-5 वर्ष यायला मग तर काय सीनच नाही रो. बाकी मी तर एन्जॉय करणार भाऊ. तुम्हाला दाखवतो आता कुठून आल्या बघा. रस्ता बघा फक्त रस्ता दिसला का? या इकडून सुरुवात केली ती आपण अशी आलत्या. आता या पहाडाच्या मागे दिसण्यात गेले. आता आल्या आपण सर्गात. कुठे आल्या? सर्गात. आता बघा पुढी तुम्हाला जी नदी दिसू लागली इतका वेळ ती आता दिसणारच नाही. फक्त आवाज ऐकू येईल. तुम्हाला येईल की नाही माहित नाही पण मला यायला. पण बघा समोर. ओ हो 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 बघा क्या मजाक आहे. क्या मजाक आहे. दिस इज कॉल्ड सर्ग. सर्गात. जसा जसा हे आबाळ वरी आले तर तसं तसं थोडे थोडे थेंब बी पडायला सुरू झाले. पण खडी चढायला ये भाऊ. पण चढाले आपण. बाकी मन के जीते जीत मन के हारे हार. हार गए जो बिल्लडे उन पे हे धिक्कार म्हणाव. सकाळी 6ला सुरू केली. आता वाजला 1 आणि बघाच फक्त यार नजारे बघा यार. मायला मजा यायला नजारे बघू. आणि माहित नाही किती आहे पण आम्ही चढायला रात्रीपर्यंत पोहोचतो. आपल्याला एवढं तर माहित होतं. पुरं दिवस जाणार आहे माहित होतं म्हणून काही टेन्शन नाही. सर्गामध्ये थोडी घालावं लागती. सर्गामध्ये थंडी आहे भाऊ. खूप थंडी आहे सर्गात. सर्गात कुठे आले आपण? सर्गात. घुमलो गाइस घुमलो क्योंकि 2026 में दुनिया खत्म है. माहिती काय तुला? हा माहित नाही? अबे चिचा मानलाय की 2026 में दुनिया खत्म है. तुम्हाला को नाही मालूम क्या? तुला माहित नाही? तुम्हाला माहित नाही? मीम बघा मग. 26 में तो दुनिया खत्म है. आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा. माय गे कसं 5 मिनिटात वातावरण झालं हो यार. आता एक टर्न मारून वरी आले आम्ही. पुढं दुःख झालं इकडं. चला आणि बक्कळ बाकी आहे. मराठी मला मराठी. महाराष्ट्राचे लोक एवढे भेटले भाऊ. पालघर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली आणि आपले हे नाच करते काय कुठले ते जेवाच लागते ते हे रे आपलं तुळजापूर धाराशिव. दणकन शेडवर या पद्धत दगड आलता मायच्या. लय भारी आवाज आला. बस कुठून आलता की या इकडून की कोण त्या खालीच याला मारलं होतं की. पण भिले सगळे. मग आता भिले सगळे. भिले पातळ झाली ती सगळ्याची. भूस्खलन झालं म्हणले. आता भूस्खलन जर झालं असतं तर 10-15 लाख तर कुठेच गेले नव्हते घरच्यासाठी. बस पॉलिसी चांगली आहे मात्र. तिथून इतरो येऊ तर पुरा धुवा गायब झाला बघा. पुरा क्लिअरच ब्रो. बघा ऊन बी येते आता थोड्या वेळात.
थोड्या वेळामध्ये उंडी यायची शक्यता आहे. असं हे वातावरण. अरे बाप, धबधबे धबधबे. पाणी लागलं पोर हो आपल्याला. रेनकोट घातला, आवड्या गेले पुढी आणि आपण चलायल्या. आणि ते मामा कुठं मागे राहिलाय की आवड्याकडे जातो आता. आणि आवड्याला भेटतो कुठे ते थांबलंय म्हणा हनुमानापाशी. दुधाचे झरे लागले तर पोर हो. इकडे बघा दूध 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 दूध. ओय मिल्क्या दूध. किती सुंदर दिसाले रे बाप. एवढा सुंदर भारत आहे आपला, पण आपल्याकडे पैसे नाही तर फिरायला. पूर्ण भारत करूता मेहनत, फिरूता भारत. असं नाही आता खाली वरी सामाईन म्हणून महाग आहे इथं सगळं. चला ठीक आहे, महाग आहे तर आहे. आता काय बिचारे मेहनत कराले तर आपण बी वर्षाला एकदा येता. वर्षाला ना आयुष्यामध्ये एकदाच येता वाटायला मला. आता ही शेवटची ट्रिप आहे आपली. झालं काय? सर्दी झाली, सर्दी म्हणून लागायला होय. काही क्षणात आपल्याला मंदिरचं दर्शन होणार आहे. चष्मा बदलतो. 4:01 झालाय आणि आपण ऑलमोस्ट आल्या तिथं, म्हणजे बेस कॅम्पवर. आणि आता मंदिरचं मला असं टोक दिसल्यासारखं वाटायलंय. दिसायला का आवडेल तुला की? हा तर तिथं समोर त्या लाईटाच्या तिथं हा दिसायलंय ना. टोक दिसलं भाऊ, टोक दिसलं. पोहोचले आम्ही केदारनाथ मध्ये. तर मंदिराकडे जायचं, पण मंदिराकडे जायच्या पहिले आम्ही कॅम्प घेतलाय. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिले कॅम्प दाखवतो, मग पुढे प्राइजिंगचा बोलतो. तर या आपला कॅम्प. दिस इज आवर कॅम्प. म्हणजे खूप मोठा आहे बघा. एक मिनिट फक्त लाईट आधी घाल नाही. शूज काढतो तुम्हाला, कॅम्पचा टूर देतो. बघा हे कॅम्प आहे. कॅम्पमध्ये हीटर भेटते, लाईट आहे आणि तिथं चार्जिंगचं आहे. आणि बाकी काय असा कॅम्प आहे बघा. याच्यामध्ये 3 लोक आरामशीर झोपू शकतात. आणि हे कॅम्प पडलं आहे आम्हाला 500 रुपये पर एक नाईटचे, म्हणजे 250 रुपये पर पर्सन. आणि ते का पडलं आहे? कारण आता सध्या ऑफ सीझन चालू आहे. शेवटी केदार आलाय. केदारनाथमध्ये आय एम फीलिंग गुड नाव. भाऊ लई थंडी वाजली. वापस मला स्वेटशर्ट, टी शर्टच्या वरी स्वेटशर्ट घालावं लागते वाटाले. बाकी 8 सेल्सिअस इथं तापमान आहे. एवढं तापमान आहे की मी बोबडी वळाली भाऊ. हातात थरथर कापाली. तर आपल्या नांदेडमध्ये कधी अनुभवलंच नाही आपण एवढं तापमान. बाकी मग इथून 200 मीटरवर आपल्याला मंदिर आहे. तर पहिले मंदिराकडे जाऊता. हे 2 हे 3 कपडे बी थंड पडाले तयार. इथं मंदिर बघा. एक्साइटेड पहिल्यांदा. 5 वर्ष उगाच वाट बघल्या. तरचल्या होय. मायच्या तिकीट काढून कॅन्सल केलं. केदारनाथचा आपण जेव्हा प्लॅन केला तेव्हा कुठं होते आपण? नांदेडमध्ये नव्हते आम्ही, मुंबईला होते आपण. तिकीट कॅन्सल केलं तेव्हा नांदेडमध्ये प्लॅन केलं तेव्हा मुंबईला होते. आणि लई जण होते प्लॅन केलं तेव्हा. झाड बी कोणी आलं नाही. आम्ही दोघंच येणार होत्या ना आल्या. बाकी मग आमच्या नशिबात असं तरी